सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या बहुमतानंतर भाजप पक्ष कार्यालयासमोर विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत झालेल्या या विजयोत्सवात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या विजयाचे संपूर्ण श्रेय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले। सोलापूरच्या विकासासाठी घेतलेले निर्णय, विमानसेवा सुरू करण्यासह विविध विकास कामांवर जनतेने दाखवलेल्या विश्वासच भाजपच्या विजयामागचे खरे कारण असल्याचेही त्यांनी सांगितले। सोलापूर शहरातल्या जनतेचं मनापासून आभार मानतो। राज्याचे मुख्यमंत्री या राज्यामध्ये विकासाचं राजकारण, विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेनं त्यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला। जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला, विमानसेवा असेल, नेहरी पाईपलाईन असेल, IT पार्क असेल, हे सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे। म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो। त्यासोबत आमच्या शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर असतील, त्यासोबत आमचे शहरामधले आमदार देवेंद्र कोटेचे असतील, आमचे उत्तर आमदार असतील, सन्माननीय मालक असतील, अक्कलकोटचे आमदार आमचे सचिन दादा असतील, सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आला पाहिजे अशा पद्धतीने काम केलं आणि आम्हाला आनंद याचा आहे। पहिल्यांदा या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला आहे। स्वतःचा भारतीय जनता पक्षाचा महापौर पहिल्यांदा स्वतःच्या ताकदीवर बसेल आणि या शहरानं दाखवून दिलेलं आहे, इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं कमळाचं राजकारण चालतं, इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं पक्षाचं राजकारण चालतं। हे भारतीय जनता पक्षाला जनतेने दाखवलं। अरे मुसंडी काही नाही आहे, पुन्हा साफ झाला आहे। आता 4 ठिकाणी आपण बघितलं, MIMचा सीट 4 ठिकाणाहून निवडून आलेला आहे। हे अपेक्षितच होतं, याच्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही। पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या जे उमेदवार होते किंवा नेते होते त्यांची कीव येते की MIM सारखा पक्ष विरोधी पक्षाला म्हणून पुढे आला आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पक्षाचं पाणी पण झालेलं आहे। हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे। या निमित्तानं मी सांगेन एकदा विरोधक 2 आमदार दिसत नाही ना, सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख या जल्लोषामध्ये। आपण विजय देशमुख या विजयामध्ये आहेत, तुम्हाला माहिती आहे त्यांच्या घरी काय झालेलं, त्यांनी काय करावं त्या संदर्भात जास्त बोलण्याचं आवश्यक आहे। पण मी सांगेन की आजचा दिवस आहे विजय साजरा करण्याचा, आजचा दिवस आहे सोलापूरच्या जनतेचा आभार मानण्याचा, आजचा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करण्याचा आणि तो आणि आपण या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी खूप दिवस आपल्याला काँग्रेसने आम्हाला सुद्धा शिल्लक राहिलेला नाही सोलापूर महानगरपालिका। कशा पद्धतीने शहराचा खासदार नितीन शिंदे यांचं राजकारण आता हस्त झालं, राजकारणाचा हस्त झालेला आहे। काल त्यांनी किंवा जेव्हा ते येतात शिवंतबाजी करतात, राष्ट्रीय नेतृत्वावर काहीतरी टीका करायची परिस्थितीत राहायचं, कालही तेच केलं। पालकमंत्र्यांच्यावर टीका केली, पैसे स्वतः वाटतं म्हणून सांगितलं आणि मुळातच या निवडणुकीमध्ये त्या दिल्लीतून निवडणूक करत होत्या। दिल्लीतून त्यांची प्रचारसभा सोलापूरच्या निवडणुकीची चालू होती आणि यातून ना उमेदवार कोण आहे माहिती आहे, ना उमेदवाराला काय पाहिजे माहिती आहे, ना शहराला काय पाहिजे, ना शहराच्या जनतेला काय पाहिजे हे त्यांना माहिती नाही। त्यामुळं अशा नेतृत्वाला शहरानं चित्र दिलं आहे आणि एक जागा जे आता काय म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत नाही, एवढं मोठं नुकसान पुनीत की माझा सल्ला अजिबात नाही, त्यांना ईश्वरानं सुकृती द्यावी, सिद्धरामेश्वरानं सुकृती द्यावी। ज्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या मदतीशिवाय आल्या नसतील। त्यामुळं मी आपल्याला क्लिअर सांगतो, इथं फक्त भारतीय जनता पक्षात कमाल चालतो।